दशमहाविद्या ध्यान साधना दिवस 4. माता भुवनेश्वरी ध्यान. विषय विस्तार आणि अमर्याद शक्यता, एक्सपॅन्शन. आकाशमुद्रा करायची आहे. माता भुवनेश्वरी या संपूर्ण विश्वाच्या, अवकाशाच्या आणि अमर्याद विस्ताराच्या अधिष्ठात्री देवी मानल्या जातात. त्यामुळे या ध्यानासाठी आकाशमुद्रा अत्यंत समर्पक आहे. मुद्रा करण्याची पद्धत: अंगठ्याचे एक टोक आणि मधल्या बोटाचे टोक एकमेकांना स्पर्श करा. उर्वरित 3 बोटे सहज सरळ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. तळवे वरच्या दिशेने असू द्या. डोळे अलगद मिटा. 3 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. मी माझ्या जीवनातील अमर्याद शक्यतांसाठी स्वतःला खुले करत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचा आहे. श्वास आत घेत असताना आपलं मन अधिक शांत होत आहे. आपलं शरीर हलके होत आहे. श्वास सोडत असताना आपल्यातली निगेटिव्हिटी पूर्णपणे बाहेर विरघळून जात आहे, उडून जात आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचा आहे. तुमच्या हृदयात शांतता आणि स्थैर्य निर्माण होत आहे. आता फक्त श्वासाचा प्रवाह अनुभवत राहा. श्वास आत येत आहे, बाहेर जात आहे. तुम्ही फक्त आणि फक्त साक्षी भावाने श्वासाकडे बघा. या क्षणात तुम्ही पूर्णपणे उपस्थित आहात. आता कल्पना करा, तुमच्या सभोवताली अनंत निळे आकाश पसरले आहे. ना कोणती भिंत, ना कोणती सीमा, कोणतीही मर्यादा नाही. फक्त आणि फक्त अथांग अवकाश. या अनंत प्रकाशातून एक दिव्य सुवर्ण तेज प्रकट होत आहे. या तेजामधून माता भुवनेश्वरी प्रकट होत आहेत. त्यांच्या मुखावर अतीव करुणा आहे. त्यांच्या नेत्रात विश्वाची विशालता आहे. त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला विस्तार, स्वातंत्र्य आणि विश्वास जाणवत आहे. त्या प्रेमाने तुमच्याकडे पाहत आहेत. मनातल्या मनात नम्रतेने म्हणायचे, हे माता भुवनेश्वरी, माझ्या मनातील सर्व मर्यादा दूर करा. मला मोठे विचार करण्याची, मोठे स्वप्ने बघण्याची आणि अमर्याद शक्यतांचे स्वागत करण्याची प्रेरणा द्या. हे माता भुवनेश्वरी, माझ्या मनातील सर्व मर्यादा दूर करा. मला मोठे विचार करण्याची, मोठी स्वप्ने पाहण्याची, अमर्याद शक्यतांचे स्वागत करण्याची प्रेरणा द्या. आता
तुमच्या मनात अशी एखादी मर्यादा आणा जी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत आहे. कदाचित मी करू शकत नाही, मी पुरेशी नाही, हे माझ्यासाठी शक्य नाही, हे विचार फक्त पहा. त्यांच्याशी संघर्ष करू नका. आता माता भुवनेश्वरीला डोळ्यासमोर बघायचं आहे. कल्पना करा, माता भुवनेश्वरींच्या सुवर्ण प्रकाशात हे सर्व विचार विरघळत आहेत, जणू धुक्यासारखे नाहीसे होत आहेत. तुमच्या मनात आता मोकळे विशाल आकाश निर्माण होत आहे. मनात हळूहळू म्हणा, मी माझ्या मर्यादा सोडत आहे. मी माझ्या मर्यादा सोडत आहे. मी माझ्या मर्यादा सोडत आहे. मी स्वतःला विस्ताराची परवानगी देत आहे. मी स्वतःला विस्ताराची परवानगी देत आहे. मी स्वतःला विस्ताराची परवानगी देत आहे. माझ्यासाठी प्रगतीच्या नवीन संधी खुल्या होत आहेत. माझ्यासाठी प्रगतीच्या नवीन संधी खुल्या होत आहेत. माझ्यासाठी नवीन प्रगतीच्या संधी खुल्या होत आहेत. आता माता भुवनेश्वरींच्या हृदयातून सुवर्ण आणि शुभ्र प्रकाश तुमच्या हृदयात प्रवेश करत आहे. हा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरभर पसरत आहे. तुमचे विचार विस्तारत आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढत आहे. तुमची दृष्टी व्यापक होत आहे. तुम्ही मोठी स्वप्ने पाहण्यासाठी स्वतःला परवानगी देत आहात. तुमच्या जीवनात नवीन संधी आकर्षित होत आहेत. समृद्धी तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे. आता मनात या प्रतिज्ञा म्हणा, मी अमर्याद शक्यतांसाठी खुली आहे. मी अमर्याद शक्यतांसाठी खुली आहे. माझे विचार विशाल आहेत. माझे विचार विशाल आहेत. मी प्रत्येक नवीन संधींचे आनंदाने स्वागत करत आहे. मी प्रत्येक नवीन संधीचे आनंदाने स्वागत करत आहे. विश्व माझ्यासाठी योग्य द्वारे उघडत आहेत. विश्व माझ्यासाठी योग्य द्वारे उघडत आहेत. मी समृद्ध, सक्षम आणि मुक्त आहे. मी समृद्ध, सक्षम आणि मुक्त आहे. प्रत्येक वाक्य मनात खोलवर अनुभवायचं आहे. आता विश्वाशी एकरूप व्हायचं आहे. काही क्षण काहीच करू नका. शांत बसा. तुम्ही स्वतःला त्या अनंत आकाशाचा एक भाग म्हणून अनुभवत आहेत, जिथे कोणतीही मर्यादा नाही, कोणतीही भीती नाही, फक्त आणि फक्त विस्तार, विश्वास
आणि अमर्याद शक्यता. या विशाल शांततेत स्वतःला विसर्जित होऊ द्या. आता माता भुवनेश्वरींना मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. म्हणा, हे माता, माझा जीवनात विस्तार, समृद्धी आणि योग्य संधी आणत राहा. माझे मन विशाल, विचार सकारात्मक आणि हृदय नेहमी विश्वासाने भरलेले राहू दे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. आजचा संकल्प: मी माझ्या मनातील सर्व मर्यादा सोडत आहे. मी अमर्याद शक्यतांचे स्वागत करत आहे. माता भुवनेश्वरींच्या कृपेने माझे विचार, व्यक्तिमत्व आणि जीवन सतत विस्तारत आहे. विश्व माझ्यासाठी योग्य संधी, समृद्धी आणि आनंदाची दारे उघडे करत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. हात पाय हलके हलवू शकतात. चेहऱ्यावर एक शांत स्मित आणा. दोन्ही हात चोळायचे आहेत. अलगद डोळ्यावर ठेवायचे आहे. त्यातच डोळे उघडायचे आहेत. त्यानंतर बाजूला जे पाणी घेतलेलं आहे ते पाणी पिऊ शकतात. दोन्ही हात जोडायचे आहेत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.